नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यावेळेस आपण गणेश विसर्जन या विषयावर बॅनर एडिटिंग घेऊन आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही बॅनर कसं झकास झालेला आहे. तर त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या Instagram आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि Telegramला सुद्धा जॉइन करा. कारण तिथं आपण नवनवीन मटेरियल हे नेहमी अपलोड करत असतो. तर मित्रांनो, वेळ न दवडता सुरुवात करू याच्या बॅनर एडिटिंगला. तर सर्वात आधी मित्रांनो, पिक्सल लॅग ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे. आणि त्याला सिम्पली हे रोटेट करून घ्यायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून इमेजची जी साईज आहे ती स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये म्हणजे 5000 × 5000 अशी ही सेट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपला कॅनव्हास हा रेडी आहे. तर डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते सिम्पली इथनं डिलीट करून घ्यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर जाऊन गॅलरीमधनं जे बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि ते बॅनर सिलेक्ट झाल्यानंतर इमेजच्या सेटिंगमध्ये जाऊन त्याचा एक्स्पेक्ट रेशो हा 100 करून घ्यायचा आहे. जेणेकरून ते फुल स्क्रीन होऊन जाईल आणि त्याला लेयर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे. जेणेकरून ते हलणार नाही. तर अशाच प्रकारे मित्रांनो दुसरी जी पी-एन-जी आहे, तशी ही दुसरी पी-एन-जी आपण सुद्धा इथे ॲड केलेली आहे आणि तिचासुद्धा एक्स्पेक्ट रेशो 100 करून आपण तिलासुद्धा इथं लॉक करून घेतली आहे. तर अशाच पद्धतीने मित्रांनो प्रत्येक पी-एन-जीला ॲड करत चालायचं आहे. त्याचा एक्स्पेक्ट रेशो 100 करायचा आहे आणि तिला लेयर पॅनलमध्ये जाऊन सिम्पली लॉक करून घ्यायचं आहे. तर एक लेयर ॲड केल्यानंतर आपलं बॅनर हे ऑटोमॅटिकली तयार होणार आहे. तर मित्रांनो अत्यंत सोपं असं बॅनर आहे. सोपं, सिंपल असं हे बॅनर आहे. तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल. जर बॅनर एडिटिंग आवडली असल्यास तर बॅनरला एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो पुढची जी पी-एन-जी आहे ती आपल्याला इथं ॲड करायची आहे. तर नेक्स्ट पी-एन-जी आपण इथं ॲड केलेली आहे आणि तिचा एक्स्पेक्ट रेशो 100 करून आपण तिला इथं लॉक करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही ही आपण नेम पी-एन-जी ॲड केली आहे आणि आता आपण इथं स्लोगनसाठी बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपलं स्लोगन हे उठून दिसेल. तर त्यावर आपण हे स्लोगन ॲड केलेलं आहे इथं. सगळ्यांच्या आवडतीचं स्लोगन आहे हे. आणि शेवटची पी-एन-जी ॲड झाल्यानंतर तिलासुद्धा आपण एक्स्पेक्ट रेशो 100 करून तिलासुद्धा आपण लॉक करून घेतलेला आहे. आणि सिम्पली इथून बॅनर आपण सेव्ह करून घेतलेला आहे. तर फायनली इथं बॅनर आपलं सेव्ह झालेलं आहे. त्याची क्वालिटी आपण आता एन्हान्स करूया. AI फोटो एन्हान्सर या ॲपमध्ये आपण हे आपलं बॅनर ओपन करूया. मित्रांनो बॅनरला ओपन व्हायला थोडा वेळ लागतो. सॉरी, ॲप्लिकेशनला ओपन व्हायला वेळ लागतो. तर बघू शकता इथं आपलं ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे आणि त्यातच आपण हे बॅनर आपलं सिलेक्ट करून घेतलेलं आहे आणि त्याची क्वालिटीसाठी आपण AI फोटो एन्हान्स याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही इथं आपलं बॅनर हे प्रोसेसिंगला गेलेलं आहे. आपलं बॅनर
आपलं बॅनर प्रोसेसिंग झाल्यानंतर इथं आपण ते सेव्ह करून घेतलेलं आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओ एडिटिंग आपल्या चॅनलवर नेहमीच येत असतात. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तर अशाच मजेदार बॅनर एडिटिंगसाठी भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.